ताराई माते की जय। तर खूप मोठी कॉन्ट्रोवर्सी झाली। मी घरी गेलो। साष्टांग नमस्कार मित्रांनो, मी आहे तन्मय कल्पेश पाटील। तर मित्रांनो आता नवरात्री चालू झाले, तर मी पूर्ण टाइम आता मामाकडेच असणार आहे, कारण की मामाकडे आमच्या घट बसलेले असतात, तर आता मामाकडेच असणार आहे। आणि आपण खूप ठिकाणी फिरणार पण आहोत नवरात्रीमध्ये। तर मला या नवरात्रीच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला इंटरेस्ट घ्यायचा आहे आणि पूर्ण ब्लॉग्स बघायचे आहेत। तर चला आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया, लेट्स गो। तर मित्रांनो मी आज ब्लॉग खूपच लेट चालू केलाय, तर उद्यापासून लवकर चालू करायचा प्रयत्न करेन। असं हर टायमिंगला बोलतो पण नाही होत, कारण की एडिटिंगच एवढी असते। एडिटिंग झाल्यानंतर मी ब्लॉग शूट करतो, कारण की तो लोड माझ्या अंगावर नाही पडला पाहिजे म्हणून। आणि हे बघा मम्मी सकाळीच आले इकडे। हे मम्मीने आता लसूण साफ केलाय खूप छान असा। आणि बघा अंबे मात की जय, दर्शन करतोय मी आता आणि तुम्हाला भेटतोय। आणि मला देवळात पण जायचं आहे, ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा। या ब्लॉगमध्ये खूप धमाल मस्ती करायचा प्रयत्न करूया, कारण की आज आपण कुठे जायचा प्लॅन नाही माझा। तर मित्रांनो आता आंबे मातेचं दर्शन केलंय, आता चाललोय ब्रह्मदेवाच्या मंदिरात, कारण की इकडे पण घट असतात। काय पडून घेऊया आपण। आणि बघा माझ्या जोडला आता धन्वी पण आले। ए धन्वी, बघा इकडे घट मानले। अंबे माते की जय। फ्रेम बघा किती छान अशी फ्रेम बनवली, जय। A few minutes later. तर मंडळी मी आता मामाकडे जेवलो आणि पुलावर आलोय। 1 तासाचा मस्तपैकी आराम केला। बघा वैभवला घेऊन मी पुलावर आलोय, कारण की काल आपल्या इकडे निषेध झाला होता, तो बोर्ड दाखवायचा आहे तुम्हाला। नावाबद्दल निषेध केला होता। आता श्री धारावी आईचं नाव दिले पुलाला, तुम्ही पाहू शकता। बघा काल येऊ शकलो नाही, कारण की खूप आळशी झालोय मी आजकाल, खूप आळशी झालोय, झोपाच काढतोय। पाहू शकता तुम्ही। धारावी माते की जय। आईच्या नावासाठी खूप निषेध केला काल मुलांनी, आपल्या आगरी समाजाच्या मुलांनी खूप निषेध केला। वैभव तू काल का नाही आलास? अरे मी डायलेक्टला होतो ना काल। अच्छा, अगं वैभव दादा आले असता ना तर दादाच्या जोडला मी आले असतो, पण दादाच आला नाही तर मी तरी काय करू। दादाने मी डायलेक्ट अरे सगळ्यांचे सेम कारण ना, मी पण झोपले तूच। अरे माझं कारण वेगळं, मी झोपत नाही रे, पण मला जरा विकनेस होता, झोप लागेल। आणि पुलावर आलोय तर मला आज नवीन गोष्ट पाहायला भेटली। इकडे सजावटीसाठी मस्तपैकी प्लांटेशन केले बघा ना। वैभव त्याचा शूट घेतोय। आणि मित्रांनो आपण थोड्याच वेळात किंवा 1 तासात आपल्या गावदेवी मंदिराजवळ जाणार आहोत। देवी खूप छान अशी सजवले, खूप छान असं डेकोरेशन केले, तिकडेच जाणार आहोत आणि तिकडचं सजावट पाहणार आहोत। आणि तिकडे आता भजन पण बसणार आहे, ते पण पाहणार आहोत। आज कुठे बाहेर नाही जाणार आहोत आपण, कारण की आज पहिला दिवस आहे। सेकंड डेला आपण भटकणार आहोत, जिकडे जायचं तिकडे भटकणार आहोत। नवरात्री आहे तर मजा करायचीच आहे आपल्याला। तुम्ही मला सपोर्ट करायचं आहे, दुसरं काय नाही। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं। बघा कॅमेरामॅन बघा कसं अँगल घेतोय, एकदम अँगलने पाकळं घेतोय। 1 hour later. मी मंडलाला भेटायला आलेलो स्पेशली। मित्रांनो मी आता तुम्हाला घरी भेटतोय। खूप मोठी कॉन्ट्रोवर्सी झाली। मी घरी गेल्यावर तुम्हाला सर्व काही सांगतोय, काय काय झालं इकडे, काय नाही झालं, म्हणून तुम्हाला मी डायरेक्ट घरी भेटतोय। तर चला घरी तुम्हाला सांगतोय सर्व। 5 minutes later. हो ये 1 नंबर लाइटिंग केले बघा मित्रांनो, खूप छान अशी लाइटिंग केले। मित्रांनो आपल्या इकडे पण गरबा भरतो, तिकडे तर येणारच आहे। पहिला आपण गावदेवी इकडे जाऊ, कारण की गावदेवी इकडे भजन पण चालू झाले। तर गावदेवी मातेचं पहिला दर्शन करून घेऊया। इकडे छोटी मंडळी बघा मस्ती करते, खेळतो इकडे, सगळ्याची एन्जॉयमेंट चालू होते। आणि हा कॉन्ट्रोवर्सीचं रेहूनच गेलं मित्रांनो। कॉन्ट्रोवर्सी पण मी सांगणार आहे तुम्हाला, स्टोरी पण टाकली असेल, पण स्टोरीवरून समजलंच असेल, पण मी शेवटला बोलून दाखवणार आहे काय काय झालं काय नाही ते नंतर दाखवतो। पहिला गावदेवी मंदिराजवळ जाऊन। गावदेवी माते की जय। किती छान असं डेकोरेशन केलंय आणि इकडे भजन मंडळी आहे।
मित्रांनो, मी हरिपाठ बघून घरी आलोय आणि ब्लॉग एंड करायचा पण टाइम झाले आणि यो ब्लॉग खूपच छोटा आहे मला माहिती आहे, पण तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे म्हणजे तीच की कॉन्ट्रोवर्सी काही नाही झाले, काय नाही झालं, फक्त एवढंच झाले का प्राईस जरा चुकीचे दिले, बस एवढंच झाले. पार्शिलिटी बोलू शकतो आपण. पार्शिलिटी का, कारण की त्यांच्याच मंडळातल्या मुलींना त्यांनी प्राईज दिलेलं आहे, तर पार्शिलिटीच बोलून मित्रांनो आपण. कारण की आपल्या इकडचे खूप छान छान बिगनर एडिटर आहेत, खूप छान असे एडिटर्स आहेत, खूप छान असे रील पण बनवले, तर त्यांना प्राईज नाही दिलं. क्वालिटी वाईज बघायला गेलं, लाईक वाईज बघायला गेलं, व्ह्यूज वाईज बघायला गेलं, खूप छान असे व्ह्यूज पण गेले, नाही दिलं. आणि त्यांच्या मंडळातल्या मुलीला प्राईज दिलं, ते पण सेकंड. तुम्ही पाहू शकता त्यांच्या पेजवर. मी त्या मंडळाचं नाव नाही घेणार, तुम्ही इंस्टाग्रामच्या पेजवर चेक करू शकता. मला कुठल्या मंडळाचं नाव खराब नाही करायचं आहे. सगळं आपले भाईंदरचे मंडळ आहे, चांगलं मंडळ आहे, सगळ्यात चांगलं मंडळ आहे. पण तुम्ही असं करा, तुम्हाला कॉम्पिटिशन काढायला जमत नसेल तर नको काढू. त्यामुळे तुमच्या मंडळाचं नाव खराब होते. आम्हाला त्याचा काहीच फरक नाही पडत, कारण की पुढच्या वर्षी तुम्ही कॉम्पिटिशन काढाल तर तुम्ही असंच रिझल्ट डिक्लेअर करणार असाल तर पुढच्या वर्षी कोण नाही येणार. आता मी रिक्वेस्ट केलेली का चेंज करा रिझल्ट, पण ती लोक बोलतात का आता चेंज नाही होणार. त्यांच्याजवळ पर्सनल जज नव्हते, काय नव्हते, त्यांच्याच हिशोबाने त्यांनी रिझल्ट लावलेला. मी पण कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट करणार होतो, पण मी पार्टिसिपेट केलं नाही. एवढंच बोलेन, तुम्ही ही डिसरिस्पेक्ट करताय आर्टिस्टची, एडिटरची डिसरिस्पेक्ट करताय का तुम्ही. ज्याची एडिटिंग चांगली नाही, क्वालिटी चांगली नाही, त्याला सेकंड प्राईज देऊन त्यांना सांगताय का तुम्ही प्राईज डिझर्व नाही करत, असं नाही करत. मी मेसेज करून मी कितीतरी बोलायचं ट्राय केलं, तरी पण तो बोलते का तिचीच व्हिडिओ चांगले आहे, असं आहे तसं आहे. तर तुम्हाला तेच करायचं आहे तर तुम्ही तेच करू शकता, दुसरं काय करू नाही शकत, कारण की पुढच्या वर्षी तिकडे कोण येणार नाही. आणि मित्रांनो, मी त्याला जजचं नाव पण विचारलं, पण तो जजचं नाव सांगत नव्हता. आणि मंडळी, अर्ध्या लोकांची एडिटिंग बघितली पण नाही आणि डायरेक्ट रिझल्ट लावला आहे. म्हणजे काय ही गोष्ट आहे. आणि ही चुकी मंडळाची नाही, मला जरा पण मंडळाचं नाव खराब करायचं नाही, कारण की मंडळाचं नावच एवढं छान आहे. कारण की नाव कमवायला खूप टाईम लागतं आणि नाव कमवायला 1 मिनटं पण नाही लागत, 1 सेकंड पण नाही लागत, असं सीन आहे. पण मला जरा पण मंडळाचं नाव खराब नाही करायचं एकाच्या चुकीमुळे. याच्यात प्रॉब्लेम एकच होता का त्यांनी जज नाही ठेवला, रूल्स बरोबर नव्हते. मला एक गोष्टी तर खूप खराब वाटते, कारण की आपल्या राई मुर्दा गावातून खूप छान छान असे नवीन एडिटर आलेले, बिगनर्स एडिटर आलेले, त्यांना प्राईज सोडून म्हणजे त्यांनी पण खूप छान अशी एडिटिंग केलेली. मी बोलेन तर सेकंड रँकशिवाय खूप छान अशी एडिटिंग होती, तर त्यांना प्राईज सोडून पार्शिलिटी केली. जो माणूस त्या प्राईजचं कॅपेबल आहे त्या माणसाला द्या ना. त्याच्यामुळे बिगनर लोकांना का तुम्ही डिमोटिव्ह करतो, एवढंच माझं बोलणं आहे, दुसरं काय नाही. आणि तुम्हाला हा ब्लॉग नक्कीच आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा ब्लॉग जेवढा शेअर होत असेल तेवढा शेअर करा. आणि पूर्ण कॉन्ट्रोवर्सी पाहिजे असेल, पार्शिलिटी पाहिजे असेल तर तुम्ही माझ्या इंस्टाग्रामच्या पेजवर चेक करू शकता. बाय बाय.